संसदेचं पावसाळी अधिवेशन हे आजपासून सुरू होते। 4 आठवडे हे अधिवेशन चालेल आणि 13 ऑगस्ट या अधिवेशनाचा शेवटचा दिवस असेल। राम मंदिर दान चोरी आणि पेपर फुटीचा मुद्दा या अधिवेशनामध्ये गाजणार आहे। खासदार फोडाफोडीवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील। पहिल्या दिवशी विद्यार्थी मोर्चाचं सावट सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। तर संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होतंय। 13 ऑगस्ट पर्यंत म्हणजे 4 आठवडे हे अधिवेशन चालणार आहे आणि त्यामुळे या अधिवेशनामध्ये विविध पद्धतीने सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक प्रयत्न करतील आणि या विरोधकांच्या संपूर्ण टीकेवर काय उत्तर देणार सरकार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। विरोधक सभागृह आणि बाहेर सुद्धा सरकारला जाब विचारतील। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून रणगंदन होण्याची शक्यता आहे। तर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी मोर्चाचं सावट सुद्धा सध्या पाहायला मिळते। यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राम मंदिर दान चोरी प्रकरण अधिवेशनामध्ये कोणते मुद्दे गाजतील आपण पाहतोय। नीट पेपर फुटी आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, जंतर मंतरवरील पोलिसांची कारवाई, सोनम वांगचुक यांचं उपोषण, खासदार फोडाफोडीचा मुद्दा। तर हे अनेक मुद्दे आहेत। यासह विविध मुद्दे सुद्धा या अधिवेशनामध्ये आपल्याला गाजलेले पाहायला मिळतील।